नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया PNC इन्फ्राटेक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PNC इन्फ्राटेक शेअर जंप आफ्टर एमर्जिंग ॲज लोएस्ट बिडर फॉर ₹2,956 कोटी SECL मायनिंग प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PNC इन्फ्राटेक लिमिटेड या कंपनीला साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड या कंपनीकडून मेजर प्रोजेक्ट म्हणजे ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 2,956.66 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज PNC इन्फ्राटेक लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती आणि या अपडेटचा इम्पॅक्टसुद्धा आपल्याला या कंपनीच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 3,409 कोटी रुपयांनी 4,426 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 4,004 कोटी रुपयांनी 4,426 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 401 कोटी रुपयांनी 773 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 644 कोटी रुपयांनी 773 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये ग्रो झाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला वारी एनर्जीज लिमिटेडच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची सेल्स बघितली तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 4,512 कोटी रुपयांनी 5,023 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. 6,872 कोटी रुपयांनी 5,023 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 88 कोटी रुपयांनी 125 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 268 कोटी रुपयांनी 125 कोटी रुपये. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सेल्स आणि नेट प्रॉफिट कमी झाला आहे. चला आता बोलूया पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 2,377 कोटी रुपयांनी 3,754 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 3,494 कोटी रुपयांनी 3,754 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे. 5 कोटी रुपयांनी 256 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 160 कोटी रुपयांनी 256 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडच्या शेअरवर आज पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NACL इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीला मुरगप्पा ग्रुप ॲक्वायर करणार आहे. आणि मित्रांनो, त्यासाठी CCIकडून त्यांना मंजुरीसुद्धा मिळाली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीची कन्सॉलिडेटेड
नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 325 कोटी रुपयांनी 448 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 201 कोटी रुपयांनी 448 कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 21 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून 13 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 50 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून 13 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आला आहे म्हणजे मित्रांनो या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा ग्रो झाला आहे आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला NACL इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीवर पाहायला मिळाला आहे चला आता बोलूया अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड बद्दल आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो जर आपण या कंपनीची कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे आणि मित्रांनो याचे नंबर इयर ऑन इयर बेसिसवरच कम्पेअर करायचे असतात तर मित्रांनो या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 2401 कोटी रुपयांनी वाढून जवळपास 3500 कोटी रुपये आली आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीची सेल्स थोडीशी घसरली आहे 3754 कोटी रुपयांनी 3449 कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 75 कोटी रुपयांनी 106 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 118 कोटी रुपयांनी 106 कोटी रुपये म्हणजे मित्रांनो अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेडची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये ग्रोथ झाली आहे आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राइसवर पाहायला मिळाला आहे चला आता बोलूया लार्सन अँड टुब्रो लिमिटेड बद्दल म्हणजे LNT लिमिटेड बद्दल तर मित्रांनो LNT बॅक्स ₹15,000 कोटी ऑर्डर फॉर हायड्रोकार्बन ऑफशोअर बिझनेस तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो लार्सन अँड टुब्रो लिमिटेड म्हणजे LNT लिमिटेडला आपल्या हायड्रोकार्बन ऑफशोअर बिझनेससाठी मिडल ईस्ट मधल्या प्रॉमिनंट क्लायंटकडून अल्ट्रा मेगा ऑर्डर मिळाला आहे आणि मित्रांनो अल्ट्रा मेगा ऑर्डर एक असा ऑर्डर असतो ज्याची व्हॅल्यू 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असते आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला LNT लिमिटेडच्या शेअर प्राइसवर पाहायला मिळाला आहे आणि मित्रांनो या कंपनीचे क्वार्टर वनचे नंबर आज मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे म्हणजे याचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे तर ही कंपनी उद्या सुद्धा फोकसमध्ये राहणार आहे चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल ज्या कंपनीचे नाव आहे टाटा एलेक्सी लिमिटेड तर मित्रांनो टाटा एलेक्सी पार्टनर्स विथ KAVIA टू revolutionize सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विथ जेन AI पॉवर्ड ऑटोमेशन तर मित्रांनो टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा एलेक्सी लिमिटेडनी KAVIA सोबत पार्टनरशिप केली आहे कशासाठी टू रेव्होल्युशनाइज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विथ जेन AI पॉवर्ड ऑटोमेशन चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल ज्या कंपनीचे नाव आहे अडानी पॉवर लिमिटेड तर मित्रांनो अडानी पॉवर टू कन्सिडर स्टॉक स्प्लिट ऑन ऑगस्ट 1 तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीने बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे फ्रायडे 1 ऑगस्ट 2025ला आणि मित्रांनो 1 ऑगस्ट 2025ला अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीची आपल्याला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबरसुद्धा पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो त्याचसोबत ही कंपनी स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स करू शकते आणि मित्रांनो सध्याच कंपनीची
फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. म्हणजे कंपनी 1:10च्या रेशोमध्ये सुद्धा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते, 1:2 मध्ये सुद्धा आणि 1:5 मध्ये सुद्धा. आणि मित्रांनो, ही कंपनी कशी काय स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करणार आहे हे तर आपल्याला 1 ऑगस्ट 2025लाच पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.